सुरेख चौकार होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला दिशा देखील 4 धावांचे योगदान मिळाले. 6 धावांवर करण. निल्सन वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि षटक होतं ते जुनी डोंबिवली संघाचा गोलंदाज यश याचं मागणी षटक समाजाला 10 धावा या षटकामध्ये तब्बल आल्या. बिनबाद 10 चांगली सलामी पहिल्या निश्चितच दोन्ही फलंदाज खेळत असताना. मराठी षटकाच्या सामन्यामध्ये साधारणतः 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला होता. कारण टेनिस विश्वामध्ये आपण पाहिलं तर 120 ग्रॅमचा चेंडू या ठिकाणी फेकला जातो. ताकद असावी लागते. ती ताकदीचा वापर जेव्हा चांगला केला तेव्हा चौकार षटकार मिळतात. करण यांनी चांगला प्रयोग केला होता. 4 धावा निश्चित त्यांनी एका चौकाराच्या मदतीने मिळवल्या होत्या. गोलंदाजीमध्ये बोलवतोय नवीन षटक मानपाडे एनकुण गोलंदाज सज्ज होते. जुनी डोंबिवली संघाचा हा गोलंदाज किरण गोलीसाठी सज्ज. पराभवाचा आता मध्ये दुसरे षटक आपण पाहणार आहोत. यामध्ये 2-3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल तो यावेळी मात्र निल्सन 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. निल्सनसाठी दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्राची विरचना या ठिकाणी आपण पाहतात. शॉर्ट थर्ड मॅन पुन्हा एकदा शॉर्ट गली एक शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आपण पाहता. एक मिड ऑफ विरचना ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक डीप स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही विरचना असताना दोन्ही पंच मैदानाकडे पंचांची भूमिका निभावत आहेत ज्याने खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू हवेत होता कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर तोपर्यंत सहजगती एक धाव. तर पंच लक्ष्मणजी चौधरी साहेब आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत असतात. आमचे गुणलेखक अजय मुंडे आणि राजेश पाटील यावेळी आपण पाहायला मिळतात. गोलंदाज तयार डावखरा गोलंदाज फिरकी गोलंदाजी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांचा पूर्णपणे बचाव भेदला. चेंडू आपण पाहता डीप एक्स्ट्रा गोलच्या दिशेने सुरेख चौकार येतोय. 4 धावांचं योगदान. मैदानाकडे मात्र आपण पाहिलं तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते कारण वादग्रस्त शैलीमुळे हा गोलंदाज किरणवर हरकत घेतली जाते. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळतं की शैली असते थोडीशी निश्चितच वादग्रस्त म्हणून पाहिली जाते. पाहूया पंचाने निश्चित गोलंदाजाला सांगितले. यावेळी किरण तयार होतोय. किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू अकुटब्या चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग शॉट संजय मांजरेकर स्टँड मध्ये चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून षटकार 6 धावा. अकुटब्याचा चेंडू होता. या चेंडूला एक दिशा दिली गेली. फलंदाज करण जो 2 चौकार षटकाच्या मध्ये तब्बल या ठिकाणी पाहायला मिळतोय तो 16 धावसंख्येवर यावेळी आपण पाहायला मिळतोय. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून डावखुरी गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी असे क्रिकेटमधलं चित्र या खेळपट्टीवर. पुढचा चेंडू आता चेंडू मात्र पुन्हा एकदा उंचावून भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू गेला होता कव्हर क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. पॉईंट आणि कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सहजगत्या करण याच्या खात्यामध्ये धावांचं योगदान मिळते. तब्बल या ठिकाणी 3 धावांचं योगदान मिळालं आणि एकूण धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचते ती 24. पहिल्या विकेटसाठी ही जी भागीदारी जसे मागच्या सामन्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की भागीदारी महत्त्वाची पहिल्या विकेटसाठी असते कारण त्यानंतर येणाऱ्या फलंदाज कोणत्या प्रकारचं मानसिक दडपण प्रेशर नसतं असं नेहमी पाहिलं जातं आणि चांगली भागीदारी होणं आवश्यक कारण पॉवरप्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं हे निश्चित पहिलं कर्तव्य असतं ते फलंदाजाचं. करण तयार. या षटकातला हा चेंडू लॉफ्टेड शॉट टायमिंग अचूक असं आपण पाहायला मिळतोय. स्वर्गीय रतनबाळ पाटील क्रीडा नगरीच्या वरून या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलाय आणि हा षटकार 6 धावा.
निश्चितच या समोर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचं स्टँड जे आपण पाहतात ते निश्चित आगासन संघाचे जबरदस्त क्रीडा रसिक क्रिकेटवर जेने प्रेम केले ते या ठिकाणी पाहायला मिळतात. तर करण आणि निल्सन ही जोडीचा आपण जर विचार केला तर अतिशय सुरेख योगदान आतापर्यंत त्यांनी तब्बल 30 धावांची भागीदारी, ज्याच्यामध्ये निल्सन याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकाच्या मध्ये तब्बल 11 धावांचे योगदान त्यांनी दिले. आणि गोलंदाजी डावखुरी जी फिरकी गोलंदाजी निष्प्रभ ठरली, कारण करण अतिशय महागडा गोलंदाज ठरतोय तो जुनी डोंबिवली संघासाठी. पहिले षटक यशने फेकलं, त्यामध्ये तब्बल 10 धावा आल्या होत्या. पण या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 20 धावा या षटकात कुठल्या गेल्यात. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. जेव्हा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मर्यादित आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये असताना धावा कुठल्या गेल्या त्या निश्चित आगासन संघाकडून. प्रेक्षकांचा देखील तितकाच सुरेख साथ या ठिकाणी मिळते ती या क्रिकेटला. दरम्यान वया मैदानाकडे हा चेंडू या ठिकाणी मात्र कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला दिशा दिली गेली, चेंडू गेला होता तो कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतो, चेंडू पकडतो तोपर्यंत सहजगत्या एक धाव पूर्ण केली फलंदाजी आणि याच्यामध्ये तिसऱ्या पंचांचं आमच्या मैदानातून ते निश्चित बाहेर येतात. 1 धाव मिनिटे संघाला तब्बल 31 धावा धावपलकर आल्यात. हे षटक होतं किरणचं अतिशय महागडे षटक ठरलं. त्या षटकामध्ये तब्बल त्याने 21 धावा दिल्या. तर निल्सन याच्या धावसंख्येत एक निबल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. करण त्याला साथ देतो. निश्चितच या ठिकाणी 2 चौकारी षटकाच्या मध्ये तब्बल 19 या धावसंख्येवर आणि 2 षटकांचा या खेळीनंतर मात्र प्रति षटक 15.50च्या सरासरीने धावा धावपल 31. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, सलग 16वं वर्ष या स्पर्धेचं. आणि थेट प्रक्षेपण आपण पाहिलं तर डेन NBC 191 व 810 त्याचबरोबर 865 चॅनलवर तुम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, नाशिक, पुणे, कल्याण आणि डोंबिवली या परिसरामध्ये ही थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून क्रिकेट आपण पाहू शकता. तर यूट्यूबच्या माध्यमातून जर आपण गेलं तर यूट्यूब लाईव्हवर www.tenniscricket.com माध्यमातून आपण जर टाईप केलं तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 2017 जी निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. 167 देशांचं निश्चित या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं आणि मोठी क्रिकेट. आणि म्हणूनच भारतातलं वर्ल्ड कप असं म्हटलं ग्रामीणमधलं एक मोठ्या क्रमांकाची पहिल्या क्रमांकाची क्रिकेट स्पर्धाकडे या स्पर्धेचा आपण ओपनचा जर आपण विचार केला तर गुजरात, कर्नाटक, गोवा गतवर्षी देखील आपण पाहिले होते. महाराष्ट्रातले तमाम ओपनचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला आणखी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. पुढे मैदानाकडे गोलंदाजीमध्ये बदल, नवीन षटक घेऊन गोलंदाज ज्ञानेश्वर समाज राऊंड द विकेट मारा केला. यावी चेंडूला हुक केलाय, चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय आणि हा चौकार 4 धावा. सुंदर फटका होता तो निल्सनचा. निल्सनने आपण पाहिला चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात त्यांनी घेतला, जागा बनवली चेंडूला आणि स्क्वेअर लेग ओढून या चेंडूला हुक केला. सरळ चेंडू चौकाराच्या मदतीने 4 धावांचं योगदान. तब्बल 35 धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया शेतेच्या डोक्यावरून, लॉंग ऑन शेतेच्या डोक्यावरून चेंडूला स्मार्ट पाठवला आणि हा सुंदर फटका 6 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 22 धावांचे योगदान निल्सनने आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलंय. उंचीने अतिशय कमी असलेला खेळाडू, पण आपण या ठिकाणी पाहिलं की क्रिकेटमध्ये उंचीचं काही संबंध नसतो. पाहिलं कारण सुनीलजी गावस्कर त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांची आपण कडे जर पाहिलं तर निश्चित एक छोट्या उंचीचे खेळाडू मात्र खूप मोठं योगदान दिलंय भारतीय संघासाठी. यावी बॅटची कड आपण पाहिलं होते. यष्टीषकमध्ये चेंडू हा पकडू शकला, चेंडू गेला तर शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेने एका धावेचं पुन्हा एकदा योगदान मिळते. 1 धाव मिळते ती संघाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पुढे सरकते, ती तब्बल 42च्या घरामध्ये येते. ती आगासन संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जुनी डोंबिवली संघाच्या गोलंदाजीचा आपण विचार पूर्ण केला तर या ठिकाणी तिन्ही गोलंदाज महागडी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीचा कोणताही पुरेपूर वापर त्यांना करता आला आणि मात्र फलंदाजीचा विचार केला तर स्पोर्टिंग खेळपट्टी ज्याला म्हणले जाते, फलंदाजांना साथ देणारी या ठिकाणी आपण पाहिलं आणि निश्चित धावांचा ओघ या ठिकाणी पाहायला मिळत. कारण 93 धावा हा धावांचा उच्चांक पाहिलात. 91 धावा देखील या स्पर्धेमध्ये काल आल्या होत्या. आज पाहूया की किती धावांपर्यंत मोठं योगदान दिलं जाते.
त्या धावांचं निश्चांक देखील पाहायला मिळालं होतं, कारण 30 धावा देखील आल्यात त्या बेतवडी संघाच्या माध्यमातून. हा निश्चांक देखील या ठिकाणी राहिलाय. वर या मैदानाकडे यावी. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडूला आपण पहिला दिशा दिली गेली. चेंडू गेलो कार्पेटच्या साहाय्याने मिडअपच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या चेंडू येतो, तोपर्यंत अचूक थ्रो. फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आले. 2 धावा सहजगत्या आपण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. करणला करण्याची वैयक्तिक धावसंख्या 24 वर 21 वर. आता तब्बल धावसंख्या यावेळी 2च्या मदतीने सरकते ती 44च्या घरामध्ये. हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रच्या चेंडूवर येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर विशालेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि ही मोठी भागीदारी पहिल्या विकेटची पार्टनरशिप होती. भागीदारी मात्र समाप्त होतोय. फलंदाज मैदानातून परततोय तो यावी करण. तब्बल 44 धावांची ही भागीदारी होती फलंदाज करण आणि निल्सन यामध्ये. आज आपण पाहिले होती तर सोनारपणे शिरडोन या संघामध्ये सामना होता तेव्हा तब्बल 65 धावांची भागीदारी देखील आपण पाहायला मिळाली होती. ही भागीदारी निर्णायक ठरणार का, एक प्रश्नचिन्ह मैदानामध्ये असताना नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज केजू मुंडे या ठिकाणी मैदानामध्ये. पहिला फलंदाज गमावलाय. पहिलं यश मिळते ते अर्थात ज्ञानेश्वरला, कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हवेता सुरेख घेतलेला झेल आपण पाहिलात. वय मैदानाकडे गोलंदाज तयार ज्ञानेश्वर. समालोचन कशाकडून पुढचा चेंडू. हा चेंडू भिरकावलेला जबरदस्त टायमिंग या चेंडूच्या मध्ये मिड विकेट सीमाच्या पलीकडे सुरेख षटकार 6 धावा. समाप्त झाला. आपण पाहिलं होतं या ठिकाणी धावा मात्र धावपकर आल्या त्या एक गडी बाद 50 धावा आगासन संघाच्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिशय चांगली कामगिरी करण आणि त्याचबरोबर निल्सनने केली होती. केजू मुंडे नवीन फलंदाज मैदानात येतोय. हे षटक होतं गोलंदाज ज्ञानेश्वरचं महागडे षटक फेकलं होतं. जुनी डोंबिवली संघासाठी तब्बल 19 धावा दिल्या, मात्र पहिलीच सफलता त्यांनी प्राप्त केली. तर या 3 षटकांबद्दल नेमकं काय सांगतात ऐकूया म्हणजे प्रसाद परसरांना. हे खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो. तुम्हाला पाहायला मिळते की मात्र फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते निश्चित करण आणि निल्सनमध्ये काल चांगली मात्र पार्टनरशिप चांगली भागीदारी मात्र केली होती. पण मात्र ही फलंदाजी ही मात्र भागीदारी तोडण्याचा प्रयत्न मात्र केला गोलंदाज ज्ञानेश्वरने, कारण खूप सगळ्यात चांगला इन फॉर्ममध्ये बॅट्समन आहे, चांगला गोलंदाज आहे. पण आता जर पाहिलं यशने मात्र पहिलं षटक हाताला 10 धावा खर्च केला. किरणचं सगळ्यात महागडं षटक 21 धावा खर्च केला. पण ज्ञानेश्वरने प्रयत्न हा केला की धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा आणि त्याप्रमाणे निश्चित तो यशस्वी सुद्धा होत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकाखेर तुम्हाला पाहायला मिळते धावसंख्या 50, पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि स्वतः तुम्ही पाहतात केजू मुंडे, कारण जो सीझनमध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी सुद्धा निश्चित चांगली ख्याती मिळवली आहे फलंदाजाने. आतापर्यंत गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती, गोलंदाज म्हणून त्याला ओळखला जात होता. पण आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजी सुद्धा करू शकतो हे त्याने मात्र या सीझनमध्ये दाखवून दिले. आणि पाहूया मात्र येणाऱ्या 12 चेंडूत अजूनही भरपूर धावा कुटण्याचा प्रयत्न केजू मुंडेचा मैदानात असणार आहे. धन्यवाद प्रसाद सर. तर 50 धावा येणारे 2 षटकांनी पाहूया धावा किती येत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज आपण पाहता tenniscricket.in मध्ये संतोष नाणेकर आणि त्यांचे सहकारी थेट प्रेक्षेपण NBC दिलीपजी भगत, चंद्रजी भगत, त्याचबरोबर DJ हंस खूप मोठं नाव आहे, चंद्रकांतजी फुटाणे यांच्या माध्यमातून आगरी कोळी गीतं आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुरेख योगदान आमच्या क्रिकेट रसिकांसाठी दिले. फोटोग्राफी बंटी फोटोज अर्थात बंटी लांडे सरांकडून आपण पाहायला मिळते. नृत्यकक्ष ड्रीम मेकर श्याम पाटील, किशोर ठोसर यांच्यामधून पाहतात. बँड पथक मात्र आता या ठिकाणी नाही, म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून खेळपट्टी नरेश म्हात्रे आणि तुतारी वादन गुरव बंधू, त्याचबरोबर जलपान सुविधा राकेश पैतण सोनारपाडे यांच्याकडून. तर या मैदानाकडे 4थं षटक. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. चेंडू बराच वेळ हवेत आहे. पाहूया डीप स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये यावी सुरेख झेल घेतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. किरण याच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि हा दुसरा धक्का 50 या धावसंख्येवर बसतोय आगासन संघाला.
पहिली विकेट 44 या धावसंख्येवर बाद झाली होती. फलंदाज पहिला करण बाद झाला होता. त्याने तब्बल 21 धावांचे योगदान दिलं होतं. त्यानंतर केजू मुंडे खूप अतिशय अष्टबळी खेळाडू ज्याला म्हणलं जातं या संघाचा, मात्र तो फलंदाज या ठिकाणी एक उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेट आणि डीप स्क्वेअरमध्ये हा झेल घेतला गेला. 0 धावसंख्येवर झाला. म्हणजे दुसरी विकेट 50 धावसंख्येवर पडते. नवीन फलंदाज मोनिश मैदानामध्ये. मोनिश मुंडे मैदानामध्ये असताना कुठे बेंचला ऑन साईडला आपण पाहिलं चेंडूला शॉर्ट फ्राईच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा झेल होऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं दूर होता. त्या दरम्यान मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण केली. 1 धाव मिळते ती संघाला. एकूण धावसंख्या 2 गडी बाद 51 धावा. 51 धावा धावपलकार आपण पाहिला म्हणजे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आपण पाहिलं. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षय मानपाडा एन कडून शॉर्ट थर्डमॅन आपण पाहत आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आपण पाहत आहे. त्याचबरोबर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ फिरोजना. अक्षय गोलंदाज. हा चेंडू सरळ बॅटने चेंडूला या ठिकाणी दिशा दिली जाते. चेंडू जातोय तो निश्चित पॉईंट क्षेत्रामध्ये. पॉईंट क्षेत्रावर क्षेत्राची चेंडूवर जाईपर्यंत सहजगत्या धावांचं योगदान मात्र अतिशय चांगलं मिळतंय. एक चांगली फलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहायला मिळते. ती फलंदाज या ठिकाणी 2 धावांनी खातं उघडते. मोनिश 2 धावांचं योगदान. संघाची धावसंख्या तब्बल 53 धावा 2 फलंदाज गमावल्यानंतर. यावी मोनिश तयार. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू पिच झाला होता, सरळ आला गोलंदाज यष्टीच्या हातामध्ये. गोलंदाज टाकला हा चेंडू फलंदाज पूर्णपणे त्यांनी सोडून दिलं, कारण अवयविकाचा चेंडू होता आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहता. डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. म्हणजे ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक विरोचना मोनिससाठी. आता चेंडू जागा बनवली चेंडूसाठी. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र डीप स्क्वेअर लेग वर हा चेंडू सीमा पार. दिलीप वेंगसरकर स्टँड मध्ये 6 धावांसाठी. मोनिस हा पहिला षटकार 6 धावांच्या मदतीने त्याची वैयक्तिक धावसंख्या एकूण धावसंख्या 59 धावा धावपलकावर आल्यात. आताचा चेंडू मात्र चेंडूच्या लाईनीत न येता खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, मात्र चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर. 1 धाव निश्चित या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावसंख्येत एकने भर पडते. 60 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक प्रागतिपत्र असताना जेव्हा 3 षटकात 51 धावा आल्या होत्या, या षटकात आतापर्यंत तब्बल 10 धावा आल्या त्या गोलंदाज अक्षयच्या या गोलंदाजीवर. मानपाडा यांकडून पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र दिशेपासून भरकटला गोलंदाज आपण पाहायला मिळतं. की दिशा आणि टप्पा अतिशय महत्त्वाचे असते. ती वेगवान गोलंदाज असो, फिरकी गोलंदाज असो किंवा मध्यमगती गोलंदाज असो, मात्र दोन्ही चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर फेकले. परिणाम या ठिकाणी 2 चेंडू वाढले. ते निश्चित आगासन संघाच्या 2 धावा अतिरिक्त आल्या. एकूण धावसंख्या धावपलकावर येते ती 2 गडी बाद 61 सुस्थितीमध्ये. जसं मग अशी आपण निश्चित पाहायला मिळालं होतं की साधारणतः 50-55 धावा या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू हुक केलाय. शॉर्ट फाईनला क्षेत्रेच्या चेंडूवर आहे. क्षेत्रेच्या चेंडूवर येतोय अजय, याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि या ठिकाणी मात्र 3रा फलंदाज गमावतोय आगासन संघ. मोनिशने चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता, कारण चेंडूचा बॅटच्या पट्ट्याचा चेंडू आला नव्हता. चेंडूला निश्चित प्रयत्न चांगला होता, पण क्षेत्ररक्षक देखील तितकाच चतुर होता. त्यांनी सरळ झेल घेतला, फलंदाजाला बाद केला. मोनिशची खेळी समजली. मोनिशाने 1 षटकाच्या मध्ये तब्बल 8 धावांचे योगदान, 4 चेंडूचा त्यांनी वापर केला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये नागराज मुंडे या ठिकाणी मैदानामध्ये. क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान देणारे असे मान्यवर या ठिकाणी आपण पाहायला मिळते, ज्यांची नावं या प्रेक्षक गलंदी मिळतात. सुनील गावस्कर, संजयजी मांजरेकर, दिलीपजी वेंगसरकर, चंद्रकुजी बोर्डे आपण या ठिकाणी पाहतात. निलेशजी कुलकर्णी डोंबोलीचे भूमिपुत्र, क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर, अजितजी वाडेकर आणि नुकताच आपल्या सासुर्डीला मोठा प्रहार करणारा आणि फॉर्ममध्ये येणारा फलंदाज म्हणजे युवराज सिंग. अशी ही क्रिकेट क्षेत्रातली महान व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं त्यांचं निश्चितच कौतुक प्रेक्षक गॅलरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये नागराज मुंडे. गोलंदाज
या ठिकाणी मात्र चौथं षटक समाप्त होते. अक्षय 11 धावा दिल्या, तब्बल 2 फलंदाज तरी बाद केले होते. शेवटचे षटक यश ज्याने 10 धावा दिल्या होत्या. सफलता मात्र त्याला कोणतीही नव्हती मिळेल. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे निल्सन, सलामीला फलंदाज. यावेळी निश्चित खोलवर टप्पा, यॉर्कर चेंडू तितका सुंदर फटका आहे आपल्याला. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडूला केलं गेलं होतं. चेंडू गेला होता निश्चित मिड ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पण सहजगत्या 2 धावा मिळतात. अशा प्रकारची फटके आपण पाहिले तर सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून सेफ शॉट ज्याला म्हटलं क्रिकेटमध्ये, कारण याला उत्तर नसतं क्षेत्ररक्षकांकडे. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा, तब्बल 63 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद आगसन संघाच्या. यश 10-12 पॉलांच्या रफणी मध्यम गती मारा करतोय पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी हा चेंडू मात्र हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू येतोय डीप एक्स्ट्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू यष्टीच्या दिशेने फेकतोय, तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा मिळतात. त्या निल्सन याच्या धावसंख्येत दोन्ही पुन्हा एकदा बदल होते. एक चांगली फलंदाजी कारण सलामीला फलंदाज 34 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. 2-3 षटकार आणि 1 चौकाच्या मदतीने एक चांगली कामगिरी करतोय निल्सन. आता चेंडू हवेत आहे. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू टिपण्याचा प्रयत्न करत होता. अबाखेबर त्याचा झेल पाहिला, प्रयत्न चांगला होता. झेल सुटतोय, जमिनीला दान झाला होता. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. त्या पुन्हा एकदा निल्सनने 2 धावांच्या मध्ये निल्सन जाऊन पोहोचले 36 धावसंख्येवर. तर एकूण धावसंख्या धावपकावर शेवटच्या या षटकामध्ये पाहायला मिळतात त्या तब्बल 67 धावा. 67 धावा धावपलकावर आतापर्यंत. 36 धावांचं योगदान निल्सन. एक चांगली कामगिरी सलामीला फलंदाज. 30 नजर चेंडूवर ठेवले त्याने. यश पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस, या चेंडूला मात्र तितकीच चांगली सुरेख कामगिरी. चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू गेला वाईल्डिश लॉंगॉन सीमारेपुढे. 6 धावांचं योगदान. 6 धावा मिळतात त्या संघाला आणि या 6 धावांच्या मध्येने तब्बल धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावपलक येते 73 धावा. बेचाळीस धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते ती निल्सन कडून. 15 चेंडूमध्ये 42 धावा. जबरदस्त फलंदाजी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र दिशा दिली गेली. चेंडू जातोय तो मिडानच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडू येते यष्टीच्या हातामध्ये चेंडू. तोपर्यंत मात्र अपील पंचांकडे. फलंदाज मात्र धावची चिरपाने बाद आणि एक अतिशय सुरेख अशी खेळी या ठिकाणी मात्र समावते. 43 धावांचं योगदान दिलं ते फलंदाज निल्सननी. आपल्या संघासाठी अतिशय सुरेख कामगिरी केली. तर जोरदार टाळ्या पाहिजे निल्सनसाठी. त्याने तब्बल 4 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने तब्बल 43 धावांची खेळी केली आणि पुन्हा एकदा फलंदाज 50 पासून दूर या ठिकाणी पाहायला मिळाला. धावची चोरपणे बाजूला अर्थात सांघिक यश त्यांनी लक्षात घेतलं होतं, कारण पाहिलं की धावा येणं गरजेचे आहेत. एक धाव निश्चित या ठिकाणी मिळाली. धावसंख्या धावपलकार 74. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव बेडेकर यावी मैदानामध्ये. यश शेवटचे षटक फेकतोय समालोचन कक्षाच्या एंडकडून. पुढच्या चेंडूसाठी फुल टॉस आणि चेंडूला भिरकावून दिला. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पार यावी. पुन्हा एकदा वाईल्डिश लॉंगॉन सीमारेपुढे खणखणीत षटकार. 6 धावांचं योगदान. शेवटच्या चेंडूवर षटकार. वैभव याची वैयक्तिक धावसंख्या 6. तब्बल धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचली ती 80 धावा. 80 धावा धावपलकावर आल्यात
आणि स्पर्धेमधलं निश्चित चौथा क्रमांकाची हायस्ट धावसंख्या ज्याला म्हणलं कारण 93, 91, 80 आणि 80 अशा धावसंख्या आपण या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एक मोठी धावसंख्या असली ती निश्चितच आगासन संघाने जुनी डोंबिवली संघासमोर. पुढची नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतोय. पुढचा संघ असेल उसरगर आणि खिडकाळी या दोन संघामध्ये. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, खिडकाळी आणि उसरगर या दोन्ही संघाच्या संघनायक विनंती की आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. शेवटचे षटक होतं यशचं अतिशय महागडे षटक ठरलं गेलं कारण 2 षटकार या आपण पाहायला मिळते या षटकामध्ये आल्यात आणि 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये 81 धावांचं लक्ष 81 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर निश्चित 16.20च्या सरासरी धावा येणं आवश्यक आहे आणि हे एक मोठं लक्ष घेऊन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो निश्चितच जुनी डोंबिवली संघाचं सलामीची जोडी काही क्षणात मैदानात येते. तर या तब्बल जी फलंदाजी आपण पाहिलीत या फलंदाजी बद्दल ऐकूया पुन्हा एकदा डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज निश्चितच आमचे प्रसाद परब सरांकडे. थँक्यू काका. कारण खूप मोठं लक्ष गाठायचं मैदानावर जुनी डोंबिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर मी विनंती करतो दत्त माळेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. खिडकाळी विरुद्ध खिडकाळी संघाचे कर्णधार. चला विश्वास आपला संघनायक पाठवा ताबडतोब. खिडकाळी संघाचे संघनायक ताबडतोब या व्यासपीठावर. तर मैदानाकडे आपण या पाहतात या ठिकाणी जुनी डोंबिवली संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते तुषार आणि ज्ञानेश्वर आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज यावी आगास संघाचं केजू मुंडे मोठं नाव आहे. फलंदाजीमध्ये मात्र तितकी चांगली कामगिरी आपल्याला नव्हती पाहायला मिळाली कारण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज मात्र 0 धावसंख्येवर बाजूला. पाहूया अष्टपैलू खेळाडू म्हणून याचे निश्चित योगदान आपण पाहायला मिळणार आपण पाहतोय. त्यात आमच्या अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी पाहिलं स्क्रीनवर उसर्ग संघाचं संघनायक आपण पाहताय जिथे नाणेफेक काही क्षणातच संपन्न होईल. खिडकाळी संघाच्या संघनायकाला विनंती आपण लगेच संपर्क साधायचा आमच्या अतिथी कक्षाशी. तर पाहू प्लीज हे पहिले षटक असणारे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टेषक 9 खेळाडू 30 संघामध्ये पास असताना पहिले षटक घेऊन गोलंदाज यावी केजू मंडे. फलंदाज तुषारसाठी 81 धावांचं लक्ष समोर आहे. पहिला चेंडू या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बाहेर सुरेख पिचअप केला आपण पाहिलं त्या ठिकाणी चेंडूला उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू फेकला होता. फलंदाज पूर्णपणे बॅकफुटवर गेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र अवाक्यापर्यंत चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगतावली. नाणेफेक संपन्न होते ती उसरगर आणि खिडकाळी या दोन संघामध्ये. आणि खिडकाळी संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकते निश्चित. तर हा चेंडू या ठिकाणी मात्र सीमारेषे पलीकडे पाहायला मिळतो. चेंडू पंचांचा इशारा चौकार 4 धावांचं योगदान. एक सुरेख फटका 4 धावा. सुंदर चौकार आपण पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामधून चेंडूला भिरकावून दिलं. 4 धावांचं योगदान मिळतं. सुरेख स्क्वेअर कट ज्याला म्हणलं होतं 4 धावा मिळाल्या त्या फलंदाज तुषाराने आपलं खातं उघडलं. केजू आपल्या बॉलिंगवर क्षेत्ररक्षकाची विरोचना आपण पाहूया. या ठिकाणी एसटी बरोबर एसटीच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट कव्हर आपण पाहताय. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक मिड ऑफ विरोचना ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईनल बॅकवर्ड स्क्वेअर एक या ठिकाणी आपण पाहतात शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन दरम्यान हा चेंडू उसळटा चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला फलंदाजाने. चेंडू उंचीचा देखील वापर केला. चेंडू थोडासा पिचअप केला चेंडूला उंची दिली आणि फलंदाज मात्र पुन्हा एकदा बीट झाला तो तुषार आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानामध्ये. केजू आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून अर्थात प्रीमियर कॉलनी एंडकडून 7.5 रन आपली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू उसळटा चेंडू पाहिला. यष्टिरक्षक आणि शॉर्ट टर्मचे क्षेत्ररक्षक मात्र पूर्णपणे बीट झाला. चेंडू सीमापार होते. चेंडू गेला होता यावेळी शॉर्ट डीप फाईन लेगच्या मधून चेंडू सीमापार 4 धावा. 4 धावा मिळतात त्या संघाला. 4 धावांच्या मध्येने तब्बल
जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या धावपलकर येते ती 8. तुषार वैयक्तिक 8 ह्या धावसंख्या करत असताना प्रतिषटक 16.20 धावांची गरज आहे सामना जिंकायला. चेंडू द्यायचा आहे. दुपारचं सत्र संपूर्ण स्टँड जर आपण पाहिले तर आमचे प्रेक्षक गॅलरी ज्या 8 गॅलरी आपण पाहतात या ठिकाणी आमच्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या नावाने या ठिकाणी उभारण्यात त्या ठिकाणी प्रचंड संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. काल देखील रविवार होता सुट्टीचा दिवस त्यामुळे या ठिकाणी मोठे प्रेक्षक आले. आज सोमवार आहे स्पर्धेचा 3रा दिवस आणि डोंबिवली हा परिसर डोंबिवली कल्याण परिसराचा विचार केला तर संपूर्णपणे आपण विचार केला आगरी बांधव जे या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेला खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट वेळी जनता कारण आम्ही जेव्हा रायगडमध्ये सांगतो की पनवेल तालुका क्रिकेटची पंढरी ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर मात्र डोंबिवली ही क्रिकेटची पंढरी म्हणून मानले जाते. मैदानाकडे वळूया. केजू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. तुषार वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. पंचाची डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा तयार. या षटकातला पुढचा चेंडू तुषारसाठी. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू यशीच्या बाहेर हा चेंडू फेकला होता मात्र तितकंच सुरेखरित्याने फलंदाजाने पाहिला. डिप एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या पलीकडे पाठवून दिलाय. पुन्हा एकदाच येणारा सुरेख 3रा चौकार तुषारच्या बॅटमधून आलाय. 4 धावांचं योगदान. आतापर्यंत जर विचार केला तर जुनी डोंबिवली संघ निश्चित 16.20 धावांची जी धावगती आहे तिचा पुरेपूर निश्चितच पाठलाग करताना पाहायला मिळते कारण तुषारने तब्बल 5 चेंडू खेळलाय तो आणि त्याकडे 3 चौकांचे 12 धावांचं निश्चित योगदान राहील. अंतिम चेंडू असेल या षटकातला आणि हे षटक मात्र निश्चित महागडं ठरते ते अर्थातच यावेळी आपण पाहत आहे आगासन संघासाठी. दरम्यान आकार पेळसाने चेंडूला दिशा देखील. चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाडिश मेडा क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूवर मात्र त्यावेळी फक्त एका धावेचे योगदान मिळते. 1 धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटकाच्या सांगते बरोबरच एकूण जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 13 धावा धावपलकर आल्यात. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असताना मात्र 13 धावा धावपलकरामुळे येणारी 4 षटकं बाकी आहेत. 68 धावांची अजूनही गरज आहे. प्रति षटकाची मात्र धावगती जर आपण पाहिली ती 16.20 वरून तब्बल येते 17 वर. तर विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली यांच्याकडे पारितोषिक आले म्हणजे निश्चित फलंदाजी करणाऱ्या जुनी डोंबिवली संघाला अक्षय पाटील, ज्ञानेश्वर जोशी आणि जयदेव जोशी यांच्यासाठी पारितोषिक लागलं आहे. सलग 3 चेंडू जर 3 षटकार लगावते तर प्रत्येकी 2000चं पारितोषिक दिलं जाईल विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघाकडनं. थँक्यू. तर मैदानाकडे आपण पाहत आहे आमच्या या स्क्रीनवर आपण पाहत आहेत ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान देणारं आणि अतिशय लाडकं व्यक्तित्व विनोद पाटील साहेब यांचं या ठिकाणी आपण छवी पाहत आहे. पहा तर हे षटक होतं गोलंदाज केजूचं षटक महागडं ठरलं होतं. 13 धावा तब्बल या षटकात कुठल्या गेल्या होत्या. समीकरण मात्र वाढलं. 17 धावा प्रति षटक 16.20 वरून 17 पर्यंत वाढते. पॉवरप्लेचं पहिलं षटक समाप्त झाले त्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये बदल होईल. दुसरं षटक गोलंदाज ऋषिकेश यावेळी सज्ज होतोय. आगास संघाचा हा गोलंदाज मात्र मनपाडा इकडून गोलंदाज ऋषिकेश. स्ट्राईक बटन निश्चितच आहे ते तुषारकडे. तुषार व्यक्ती 3 चौकाच्या मध्ये 13 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रशी विरेशना आपण पाहूया या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट कव्हर आपण पाहताय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ही विरेशना ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक यावेळी डीप मिडविकेट आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑन. ही विरेशना असताना गोलंदाज ऋषिकेश तुषारसाठी. पहिला चेंडू या षटकातला सुरेख टायमिंग, सुरेख फटका. चेंडू आपण पाहिला हुक केला चेंडूला. चेंडू गेला लॉग लेग वरून सरळ आपण पाहत आहे. यावेळी मात्र 6 धावांचं योगदान. पद्धत झाली की या ठिकाणी अतिशय चांगलं होतं तुषारने पाहिलं की थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होतोय. पुढे गेला, पुढे सरसावला आणि चेंडूला सरळ यावेळी सीमारेषेकडे पाठवून दिलं. 6 धावांचं योगदान. 6 धावा संघाला घेऊन जातात 19च्या घरामध्ये. पहिल्या षटकात 13 धावा. या षटकात मध्ये आपण पहिल्या चेंडूवर स्वागत ऋषिकेशचं. तुषार पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र आत्तामध्ये दिशेमध्ये थोडासा बदल केलाय. स्क्वेअर लेगून चेंडूला पाठवून दिलाय. 1 बॉल चेंडू सीमा पार चौकार 4 धावा.
थँक्यू. तीन चेंडू 3 षटकारासाठी पारितोषिक आले तुषारसाठी कुणाल पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा. जर 3 चेंडू 3 षटकार जर लगवतोय तर तब्बल 5,000चं पारितोषिक. आणि त्याचबरोबर विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली नाही, ते पारितोषिक ज्ञानेश्वरसाठी आहे, कारण कुणाल पाटील यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक आले ते इथे मात्र तुषारसाठी. थँक्यू. तर तुषारची वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी पाहिला तर जवळपास त्याने 4 चौकार 1 षटकाच्या मध्येने सुंदर योगदान दिलंय. 23 धावांचं. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर यावी ऋषिकेश. पंचांच्या डावीकडून तुषार आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगले योगदान देते आपल्या जुनी डोंबिवली या संघासाठी. पुन्हा एकदा 2 क्षेत्रक्षामध्ये चेंडूला निश्चित दिशा दे गेली. मिड विकेट सीमाच्या पलीकडे खाणखळीत चौकार 4 धावा. एकूण या 2 षटकांचा विचार केला तर तुषार याच्या माध्यमातूनच ह्या धावा आल्यात, कारण ज्ञानेश्वरला आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि तब्बल 27 धावा धावपलकर कुठून काढल्या ते एकट्या तुषारने. अतिशय चांगली फलंदाजी. गोलंदाज एंड बदलतोय, राऊंड द विकेट मारा करतोय ऋषिकेश. यावी मध्ये गोलंदाजच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला टायमिंग इतकं चांगलं नव्हतं. चेंडू या ठिकाणी जातोय शेतेच्या हातामध्ये. तोपर्यंत मात्र सहजगत्या 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव मिळते ती संघाला. तब्बल धावसंख्या 28 आणि 28 धावा याकडे पण पाहायला मिळतात त्या आल्यात. निश्चितच यावी तुषारच्या बॅटमध्ये. आणि प्रथमच या सामन्यामध्ये ज्ञानेश्वर खेळण्याची सज्ज आहे. समोर गोलंदाज तयार. ऋषिकेश राऊंड द विकेट. उजवेशीच्या बाहेर हा चेंडू मात्र स्वैर चेंडू म्हणून पंचांचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान मिळते आणि पहिली स्वैर धाव या उत्तरार्धामध्ये आपण पाहायला मिळते. 1 धाव संघाला आले. एकूण धावसंख्या 29च्या घरामध्ये. एक पारितोषिक येते पुन्हा एकदा तुषारसाठी कुणाल पाटील यांच्याकडनं. सलग 3 चौकारला 3,000चा पारितोषिक आणि सलग 3 षटकारला 5,000चा पारितोषिक कुणालकडनं म्हणजे तुषारसाठी. थँक्यू. नक्कीच खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या निश्चितच मान्यवरांकडून करण्यात येतोय. दरम्यान पुन्हा एकदा उजव्या बाहेर यावी मात्र निश्चित एक अपील आणि बॅटची कड आपण या ठिकाणी पाहिली ती यष्टीच्या हातामध्ये सुरेख कामगिरी केली गेली आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. नक्कीच अतिशय सुरेख असं गीत आपण माध्यमाच्या डीजे हंसच्या माध्यमातून, कारण हा परिसर जर आपण विचार केला तर आगरी आणि कोळी लोकांचे निश्चितच भरणा असलेला. आगरी आणि कोळी लोकांना ही कारल्याची एकरादेवी पावली असं नेहमी म्हटलं जातं आणि वेसवकर आणि मंडळी यांच्या माध्यमातून हे अतिशय सुरेख गीत गेले 25 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर कोळी गीतांच्या माध्यमातून वेसवकर आणि मंडळीने अति चांगलं योगदान दिलं आहे. तर फलंदाज बाद झाला ज्ञानेश्वर. बॅटची कड आपण पाहिलं म्हणजे चेंडू या ठिकाणी एसटीच्या हातामध्ये विसावला. पहिला धक्का बसला. तब्बल पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक झाली. ती 29 धावसंख्येवर. ज्ञानेश्वर परतला. नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये. मयूर नवीन फलंदाज मैदानामध्ये. मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न सुरेख यष्टीषकांची निश्चित कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न केला, सूर मारली होती यष्टीषक समीर, पण तोपर्यंत मात्र पाहूया या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाने हा सूर मारत चेंडू पकडला होता आणि महेश यांनी, आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 3 धावा धावपल करवल्या. तर 3 धावा मिळतात त्या संघाला आणि या 3 धावांच्या मध्ये तब्बल धावसंख्या धावपलकावर 32 षटक समाप्तीची घोषणा. या ठिकाणी ते प्रतिषटक 16च्या सरासरी धावा धावपल करवल्यात. 3 धावांचं योगदान, 3 धावांनी आपलं खातं उघडलं मयूरने. आणि आता मात्र समीकरण म्हणते 81 धावांचा लक्ष्याचा मोठा पाठलाग करत असताना मात्र धावा धावपल आल्यात त्या 32 येणारी 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये तब्बल 49 धावांची गरज आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर प्रतिषटका पुन्हा एकदा जी मगाशी 17 पॉईंट गेलेली धावगती होती ती थोडीशी कमी होते. 16.33च्या सरासरी धावांची गरज आहे. षटक होतं ऋषिकेशचं. मागळे षटक ठरते. 19 धावा तब्बल आल्यात. एक फलंदाज मात्र निश्चित बाद झाला होता. एक सुरेख झेल घेतलेला यशच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आमच्या समालोचन कक्षाच्या कडून अतिथी कक्षाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज
वैभव यावेळी पाहायला मिळते. केजू महागडा गोलंदाज ठरला, 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ऋषिकेश महागडा ठरला, 19 धावा दिल्या होत्या. 81 धावांचा एक यशस्वी पाठलाग म्हणता येईल. मात्र 32 धावा धावफलकावर आल्यात, त्यामुळे 49 धावांची अजूनही गरज बाकी. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहा पण तुम्ही हा जो आलेख पाहत आहे आमच्या स्क्रीनवर, ज्या माध्यमातून असं दाखवलं जात आहे की कशा प्रकारे धावा आल्यात या खेळपट्टीवर. वळूया मैदानाकडे गोलंदाज सज्ज. वैभव क्षेत्रक्षण 2 पॉवरप्लेची षटकं समजलेले क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेला पाहायला मिळते. आता मात्र शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्रक्षक आपण पाहताय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली पाहताय, पॉईंटला कोणताही क्षेत्रक्षक नाही. डीप पॉईंट एक या ठिकाणी एक क्षेत्रक्षक यावेळी इथे मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. युरोशन ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या वृष्णीतून गोलंदाज वैभव तयार. समोर फलंदाज मयूरसाठी हा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला चेंडू शॉर्ट फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रत्येक निर्धाव चेंडूवर मात्र दडपण वाढणार आहे ते निश्चितच, कारण 3 षटकांच्या सामना खेळामध्ये 49 धावांची अजूनही गरज असताना दडपण प्रेशर असणार आहे अर्थात फलंदाजावर. आता मात्र थोडंसं दडपण निश्चित दूर करण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतः करतोय आपण पाहायला मिळतं, कारण हा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू खूपच बाहेर टाकला होता आणि या ठिकाणी मात्र सोयीचा इशारा येतोय. 34 तब्बल 33 धावा धावफलकावर. 33 धावा धावफलकावर असताना सिडसिड बांधाचा गोलंदाज वैभव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मयूरसाठी पुढचा चेंडू फुलटॉस, बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला, लॉंग लेग मध्ये चेंडूला निश्चित सीमारेषे पाठवलाय. सुरेख कार्पेट जाने आलेला हा चेंडू सीमापार 4 धावा. मयूरचा हा चौकार एक संजीवनी चौकार ज्याला म्हणता येईल, कारण गरज होती अशा चौकार षटकारांची आपण पाहायला मिळते. तितकंच चांगली गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळते. अर्थात यावी आगासन संघाचा पंचा डावीकडून हा चेंडू पुन्हा पाहिलं तर आपण चेंडूच्या रॅलीत इथं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि परिणाम या ठिकाणी मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल धावसंख्या धावफलकावर आल्या 4च्या मध्ये त्यांनी तब्बल 37 धावा धावफलकावर. समोर फलंदाज मयूर पंचा डावीकडून उजव्या हाताने यावी बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला दिशा दे गेले का कार्पेटच्या साने चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये तितकंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. क्षेत्रक्षक चेंडूला होता. निल्सन चेंडू यष्टीच्या हातामध्ये येतो तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. त्या फलंदाजी 2 धावा मिळाल्या त्या मयूरला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 9. एकूण धावसंख्या धावफलकावर 39च्या घरामध्ये अर्ध्या लक्षाच्या जवळपास हा संघ म्हणजे जुनी डोंबिवली संघ आपण पाहायला मिळतं, कारण 81 धावांचं एक मोठं लक्ष टार्गेट जे पाहायला मिळतंय त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वैभव हा चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला सीमा पटाय सेफ शॉट चौकार 4 धावा. चौकाराच्या मधील तब्बल धावसंख्या धावफलकावर येते ती 43. एक चांगला फटका पाहायला मिळतो. मगाशी आपण पाहिला डीप स्क्वेअर लेगला. आता मात्र चौकार निश्चित लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला या ठिकाणी सेफ शॉट ज्याला म्हटलं तर चौकार 4 धावांचं योगदान दिलं ते मयूरनी. मयूर तब्बल 13 धावसंख्येवर 2 चौकार अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती मयूरच्या बॅटमधून. तर दुसऱ्या एंडकडे तुषार एक चांगली फलंदाजी करत असताना मात्र वैभव चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होते. निश्चितच आमची ड्रिंक्स जलपान सुविधा गाडी या ठिकाणी मैदानावर मिळते, कारण एक चांगलं योगदान दिले अर्थातच राकेश प्रतिष्ठान सोनरपडा यांच्या माध्यमातून जे एक आठवण आहे या खेळाडूची या संपूर्ण या परिसरामध्ये प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान अतिशय चांगलं.
धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचली ती तब्बल 43 धावा. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र आता मात्र समीकरण बनते. येणारे 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये 19च्या सरासरीने 38 धावांची गरज आहे. 38 धावा पाहिजेत या ठिकाणी. अजूनही 12 चेंडूमध्ये जसं मी उल्लेख केला सकाळी की जर आस्किंग रन रेट तुम्ही चेस नाही केला तर असं मागे पडता. कारण चांगली बॅटिंग सुरुवातीला 43 धावांची आपण बघितली आणि आत्ता या ठिकाणी जी बॅटिंग सुरुवातीला तुषारच्या माध्यमातून या ठिकाणी बघितली आपण. या 38 धावा होतील का असा प्रश्न आहे. हे तुम्ही ग्राफ बघू शकता. रतनभाऊ पाटील स्मृती चषकचं या ठिकाणी जे ग्राफ दाखवत आहेत NBCचे आमचे कॅमेरामॅन. आमच्या घरच्या प्रेक्षकांसाठी ज्यांनी आत्ता मॉनिटर ऑन केलं असेल तुमच्या माहितीसाठी 3रा दिवस आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये. आम्ही तुमचं या प्रीमियर कॉलनी मैदानावर मानपाडा डोंबिवली पूर्व इथे स्वागत करतोय. 16वा वर्ष आहे आणि अजून 6 दिवस या स्पर्धेचे बाकी आहेत. इथे अजून 38 धावा होतील का असा प्रश्न आहे. कारण टार्गेट दिलं आहे 80. आजच्या दिवसातले उच्चांक 81 टू विन म्हणजे 81 धावा दिले आहेत. आजच्या दिवसात सगळ्यात मोठी धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळाली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. तर फलंदाज तुषार आणि मयूर यांच्यामध्ये पाहिले तर 14 धावांची नाबाद भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळाली होती. कारण पहिली विकेट जेव्हा गेली होती धावसंख्या धावपलकर होती ती तब्बल 29 धावा. व्यासपीठावर विनंती करतो मी फुलचंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आगासांचे नामदेव बेर्डेकर यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. नामदेव बेर्डेकर यांना सन्मानित करतात फुलचंद पाटील व्यासपीठावर. त्याचबरोबर आगासांचे महेंद्र म्हात्रे हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा ते आम्ही यथोचित सन्मान इथे करत आहोत. तर महेंद्र म्हात्रे यांना सन्मानित करतील फुलचंद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. वळूया मैदानाकडे. वळी आणि निश्चितच कॉमेंट्री बॉक्समध्ये काका म्हात्रे यांच्याकडे. तर हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांचा. या ठिकाणी मात्र योगदान मिळालं. गोलंदाज चौथं षटक केजू ज्याने पहिले षटकाला 13 धावा दिल्या होत्या. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या देखील बदल 43 धावा धावपलकावर येत आहेत. 38 धावांचं लक्ष होतं. पुन्हा एकदा 37 धावांची गरज आहे. स्वरी चेंडूचा मारा केला होता केजूने मानपाडा एनकडून आणि समर फलंदाज यावी मात्र तुषार डावीकडून उजव्या हाताने. हा चेंडू दिशा दिले. सोरे कसं टायमिंग या ठिकाणी निश्चितच कट केला चेंडूला आणि या ठिकाणी मात्र पाहिलं चेंडू सीमापार चौकार डीप थर्डमॅन सीमाच्या अतिशय सुरेख गीत आपण पाहिलं. 48 धावा धावपळ कारण असा प्रश्न पडला होता संपूर्ण मार्ग जो फलंदाज सलामीला येतो आणि शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न करतो संघाच्या विजयासाठी असं वेलफ्रेशन फलंदाज तुषार ठरणार का. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पुन्हा एकदा चेंडू सीमा पाडला डीप थर्डमॅन सीमाच्या पलीकडे आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार. थँक्यू. त्याचबरोबर 3000चा मानकरी ठरतो कारण कुणाल पाटील यांच्याकडनं पारितोषिक होतं म्हणजे तुषार पाटील यासाठी सलग 3 चौकारला 3000 रुपयाचं पारितोषिक निश्चित म्हणजे की तुषार पाटील त्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. 9 चेंडू आणि 25 धावा समीकरण आल्यात. या 3 चौकाराने संपूर्ण समीकरण मैदानातलं पूर्ण बदललं गेलं. कारण तिन्ही चौकार अतिशय खणखणीत ज्याला आपण पहिला कट केलं चेंडूला गोलंदाजीचा पुरेपूर वापर केला वेगाचा वापर केला आणि थर्डमॅन सीमाच्याकडे पाठवून दिले. सरळ 3 चौकार आलेत या चेंडूवर. 4 धावांचं योगदान. या ठिकाणी तुषारची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिले तर तब्बल 40च्या घरामध्ये 40च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावर वेगाने पोहोचली ती 56च्या घरामध्ये. सुंदर फलंदाजी. केजू मागडा ठरते गोलंदाज पुन्हा एकदा मानपाडा यांकडून. आताचा चेंडू मात्र ऑफ साईडला चेंडूला आपण पहिला कट केला चेंडू त्या ठिकाणी मात्र आपण पाहताय कव्हर क्षेत्रामधून चेंडूला सीमा पाठवलाय आणि हा
सलग आलेला सुरेख चौकार 4 धावा. DJ, Hema. डीजे 24-40 या धावसंख्येवर खेळत आहे तुषार. काल आत्ताच मला राजेशने आत्ताच मला माहिती दिली ज्या ज्या लोकांनी 40च्या पलीकडे धावा केले ते विजय पवार, जीत बोईर, पुलाजी, विशाल, निलेश, योगेश आणि आता अजून एक फलंदाज आपण बघतोय 44 पर्यंत पोहोचतोय. 8 चेंडू अजूनही 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. एक अतिशय संयमी आणि तेवढीच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ती तुषारच्या बॅटमध्ये. जुनी डोंबिवली संघाचा हा सलामीचा फलंदाज, कोणती हिंमत नाही हरला समोरच्या फलंदाज. मात्र ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर मयूर आणि तुषार यांच्यामध्ये एक चांगली आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया अर्धशतक नोंदवणार का, आणि आमच्या आयोजन कमिटीकडून अर्थात जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्याकडून 50 धावा पूर्ण केल्याबद्दल 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का प्रशिक्षण मैदानामध्ये. कारण आतापर्यंत आपण पाहिलं 2 फलंदाज 49 धावांपर्यंत पोहोचले होते, मात्र त्याचे चेंडू समाप्त झाले होते. आता मात्र समीकरण पाहते येणारे 8 चेंडू आणि तब्बल 21 धावांची अजूनही गरज आहे. केजू तयार या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी. पुढे सरसावत आहे, मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सोय चेंडूचं योगदान आणि पुन्हा एकदा समीकरण बदलते. येणारे चेंडू बाकी आहेत ते 8 आणि 20 धावा. वाईटचा इशारा आला कारण फलंदाज पुढे सरसावला होता. गोलंदाज मात्र त्याची दिशा निश्चित चुकीची पडली. त्याने फलंदाजच्या बरोबर आणखीन उजव्या साईडला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. एकूण धावसंख्या धावफलकावर 61. 20 धावांची अजूनही गरज आहे. एक फलंदाज मात्र गमावलाय. त्यावेळी चेंडूने क्लासिक शॉट, सुपर सुरेख कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरची माझ्याकडे चौकार 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने तुषाराची वैयक्तिक धावसंख्येत 4 ने बदल तब्बल धावसंख्या 48. अर्धशतकापासून फक्त 2 धावा दूर. एक ते प्रश्न आहे कारण पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात प्रश्नाची नाही की अर्धशतक का होत नाही आहे. भरपूर मुलं 49 पर्यंत गेले, चेंडू संपले, 47 पर्यंत गेले, थांबले. इथे बघायचं आहे तुषार ते अर्धशतक. जसं मला राजेश सांगतोय बॅक टू बॅक 5 या ठिकाणी फटके येत आहेत. अप्रतिम टायमिंग आणि त्यामुळे आता परिस्थिती 7 चेंडू 16वर आली आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी अर्धशतकी प्रतीक्षा असताना चेंडू हवेत आहे, मात्र सेफ शॉट ज्याला म्हणलं होतं कारण चेंडू आपण पाहिलं तर शॉट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 2 धावा आणि हे अर्धशतक पूर्ण होतोय. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सर्व क्रिकेटर सेकंड काढून. आणि मी फलंदाजाला विनंती की आपली बॅट या ठिकाणी दाखवायची प्रेक्षकांना. जोरदार टाळ्या. पहिला अर्धशतक वीर मानकरी ठरतोय तुषार. सुंदर फलंदाजी, सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी जबरदस्त योगदान दिलं या ठिकाणी. कारण एक असं म्हणलं तर बचेंगे ते और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 आणि धावफलकावर निश्चित येऊन पोहोचत आहेत. एकूण धावफलकावर आल्यात त्या तब्बल 68 धावा. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 68 धावा धावफलकावर म्हणजे आता मात्र समीकरण बनते अजूनही 13 धावांची गरज आहे. नक्कीच काका, कारण का पहिल्या दिवसापासून आपण विचार करत होतो की अर्धशतक का होत नाहीये. ज्या पद्धतीने जवळजवळ 40च्या पलीकडे जे फलंदाज जात होते, विजय पवार असेल, जीत बोईर असेल, पुलाजी असेल, विशाल असेल, निलेश असेल, योगेश असेल, मात्र तुषार आता 51वर पोहोचतोय. या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी, मॅग्निफिसंट बॅटिंग आणि पहिलं अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळते. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या मार्फत 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येते. तर केजू हा या ठिकाणी पाहिला तर महागडा गोलंदाज ठरला, ज्याने या षटकात तब्बल 24 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकात निश्चित या ठिकाणी 13 धावा म्हणजे 27 या ठिकाणी पाहिलं तर 37 धावा दिल्या होत्या. एक महागडी गोलंदाजी समाप्त झाली ती निश्चित या ठिकाणी समीकरण बनते. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 13 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचे षटक. तर या षटकात तब्बल 25 धावा या ठिकाणी केजू मुंडेच्या धावसंख्येमध्ये निश्चित या गोलंदाजीवर आल्या होत्या. आणि आता मात्र समीकरण बनणार आहे 68 धावा धावफलकावर आणि 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र येणारी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तर अंतिम षटक. गोलंदाज
महेश समालोचन कश यांकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू उसळी गेलो, चेंडूला दिशा दिली. या ठिकाणी बाद चेंडूला हुक केला. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि हा 4+1 म्हणजे तब्बल 5 धावांचं योगदान. समीर करण पूर्णपणे आता बदल आपल्याला पाहायला मिळते, कारण येणारे अजूनही 6 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांच्या मध्ये 2चं अंतर. पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू आणि हा निश्चितच षटकार या ठिकाणी हुक केलाय. डीप 5 लेग म्हणजे पडे की हा निश्चितच 6 धावांचं योगदान. धन्यवाद डीजे. तर तब्बल 61 धावांची खेळी पाहायला मिळते. तुषार यांनी तब्बल 18 चेंडूमध्ये ही खेळी सजवली. विजयी लक्ष या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय, कारण समीकरण मध्ये 61 धावा एकट्या फलंदाज तुषारच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. समीकरण फक्त 2 धावांची गरज आहे आणि चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू अजूनही बाकी आहेत ते 5 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. फलंदाजांनी ठरवलं तर काय करू शकतो हे दाखवून दिलं तुषारने. जसं मी मगाशी म्हणलं होतं, बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पकडी 50 आपण पाहिलं आणि चमत्कार या ठिकाणी चमत्कार केला. आपण पाहिलं तर अर्धशतक येत नव्हतं गेल्या 3 दिवसाचं आणि पहिलं अर्धशतक नव्हतं जी कामगिरी केली तुषारने. आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटिक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा मानकरी. पुढचा चेंडू या ठिकाणी लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेतून सीमा पार. यावेळी मात्र आपण पाहता लॉंग ऑन सीमारेकडे खणखण षटकार, 6 धावांचं योगदान. विजयी फटका. तर विजयी संघ अर्थात जुनी डोंबिवली संघाचं निश्चित आपण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया. त्याचबरोबर तुषार यांनी तब्बल आपण पाहिलं तर 19 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी केली. ही निर्णायक ठरली. मॅग्निफिसंट बॅटिंग. 11 चौकार आहेत, 3 षटकार आहेत. तो आपण षटकार सुद्धा आता आपण पाहिलं. 352चं स्ट्रायकिंग रन रेट. एकमेव असा फलंदाज ज्याने उच्चांक, एक पात्री उच्चांक या ठिकाणी इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना केलेली आहे आणि नक्कीच तुषारला या ठिकाणी टाळ्या येतील. मॅग्निफिसंट बॅटिंग. द फर्स्ट पर्सन, फर्स्ट प्लेयर जे अर्धशतक पूर्ण करतायत. 61 धावा, 81 जिंकायला पाहिजे होते, त्याला या ठिकाणी आपण बघतोय तब्बल 67 रन्स त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. परत तुषार नाबाद सुद्धा राहतोय, त्याच्यामुळे त्याचं बॅटिंग ॲव्हरेज अजून वाढणार आहे. तर तुषारला विनंती करतोय की आपण यायचं आहे आमच्या आदित्य कशामध्ये. जबरदस्त योगदान आणि त्याला सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. सन्माननीय नरेशजी भगत साहेबांना विनंती, आपल्या शुभ असते त्याला या ठिकाणी सन्मान. एक निश्चितच मोठी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. 19 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी.